तर शिवगर्जना निवखोल या संघाच्या माध्यमातून सलामशी जोडी आपण पाहतोय. अमय बारगुडे त्यानंतर रोनित बारगुडे ही बारगुडे बंधूंची जोडी आपण पाहतोय. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज देखील सज्ज असेल. या ठिकाणी मात्र गोलंदाज प्रसाद भोसले. सर्व लाईनमन मित्र लक्षपूर्वक सामन्याकडे पहा. सेमीफायनलचा पहिला थरार आपण सुरू करतोय. स्ट्रायकिंग एंडवर अमय, तर नॉन स्ट्राईकला असेल तर रोनित. पहिला चेंडू सुरेख फटका टोलावला गेला. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र सुयोग याच्या माध्यमातून पहिला चेंडू येतोय. निर्धाव प्रसाद भोसले याच्या माध्यमातून पुढील चेंडू. यावेळेस देखील चांगला फटका होता. अभिला पडतंय भगदार. लाखाचे खाक आणि चुरमुऱ्याचे पोते असं म्हणावं लागेल. डेंजर झोन मध्ये खराब असं क्षेत्ररक्षण अभि चूक करताना दिसला. चुकीला मात्र माफी नसेल, कारण 4 धावांचा भुगतान या ठिकाणी करावा लागतोय. या 4 धावांनंतर धावसंख्या होते 4 धावा. खातं उघडतो यावेळेस मात्र अमय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपण पाहतोय. प्रसाद याचा पुढील चेंडू. यावेळेस देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अभि याच्या माध्यमातून सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सलग 3 चौकारासाठी रोहन पुसाळकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील सुरेख असा चेंडू हाताळला गेला. तर श्री बबलू सारंग यांचं देखील सहर्ष स्वागत असेल नवलाई पाहुणे मित्रमंडळाच्या वतीनं. तर प्रसाद याचा पुढील चेंडू. सुंदर असा फटका होता आपल्याच फलुत्रमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रसाद भोसलेच्या माध्यमातून. धावसंख्या होते आतापर्यंत 4 धावा. रोखून धरलं जात आहे प्रसादच्या माध्यमातून. सुरेख असा टॅपचा फटका मिड विकेटच्या दिशेने. यावेळेस मात्र अमय ऑन फायर पाहायला मिळतोय. चौकार ठोकला जातोय. धावसंख्या होते 8 धावा. समाप्ती या ठिकाणी होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 धावा. तर सुयोग यावेळेस गोलंदाजी मार्कवरती असेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. मुख्य पंच म्हणून काम केले जाते सोहम भाटकर यांच्या माध्यमातून. अतिशय सुरेख चेंडू होता. ब्रेक लावलं जातं यावेळेस रोनितला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यापासून थोडस वंचित ठेवलं जातंय. दरम्यान सुयोग याचा पुढील चेंडू. रोनित सज्ज असेल. टॅपचा फटका. सुरेख असं क्षेत्ररक्षण असेल अक्षय शिंदे याच्या परंतु एक चोरटी धाव मात्र घेण्यात यशस्वी झाला असेल तो या ठिकाणी मात्र रोनित. त्या एका धावेसह धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 9 धावा. सेमीफायनलचा आपण थरार पाहतोय. सेमीफायनलचा आपण पहिला सामना पाहतोय. वक्रतुंड बंदरोड विरुद्ध शिवगर्जना निवखोल. सुयोग याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख असा फटका. तेवढंच सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पंचांचा निर्णय मात्र थोडासा पेंडिंग असेल. दरम्यान पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय 9 चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 10. धावसंख्या गुणखात्यामध्ये होते ती म्हणजे तब्बल 10 धावा.
पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. सुयोग याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा कॉल असेल. 9+4 5 धावा. बोनसच्या स्वरूपात 5 धावा मिळत आहेत त्या ठिकाणी शिवगर्जना या संघाला आणि त्यानंतर धावसंख्या होते 15. यावेळेस टॅपचा प्रयत्न असफल ठरला. चांगलं कमबॅक यावेळेस मात्र म्हणावं लागेल. सुयोग याच्या माध्यमातून सुयोग याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र खेळण्यासाठी अमय सज्ज असेल. पायांवरती टार्गेट करून गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू पायाला आदळल्यानंतर जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 16 धावा. 16 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. खेळण्यासाठी मात्र अमय सज्ज. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा उठवला जातोय. पाठवला जातोय थेट चौकाराच्या दिशेने. या चौकारानंतर धावसंख्या होते 20 धावा. दरम्यान धावसंख्या होते 20 धावा. षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस देखील टॅपचा प्रयत्न निश्चितपणे थोडासा विलंब ओम्या याच्या माध्यमातून फेकी करण्यात असफल ठरला. विलंब केला त्याच्यामुळे जीवनदान निश्चितपणे मिळते ते रोहित बारगुडे याला. आणि यावेळेस मात्र षटक मात्र समाप्त होते दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 21. 21 धावा. 21 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. मनीष दळवी मॅन फ्रॉम देवरुख. देवरुख गावचा हा सुपुत्र. निवखोल गावावरती असणारं प्रेम आणि हे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी तो या ठिकाणी दाखल झालाय. त्याचं देखील नवलाई पाहुणे मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. स्टारकार्डचा खेळाडू असेल. बऱ्याचशा स्पर्धांवरती त्याचा देखील वर्चस्व असतं. तो मनीष दळवी आपण पाहतोय षटक तिसरं हाताळण्यास सज्ज असेल. तर स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी मात्र अमय बारगुडे. यावेळेस टॅपचा प्रयत्न. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पार. येतो चौकार. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते 25 धावा. सलग 3 चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल रोहन पुसाळकर यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र डॉट चेंडू असेल. मनीष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती मात्र अमय सज्ज. यावेळेस मात्र बीट झाला होता. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव. या एका धावेसह धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 26 ही धावसंख्या आपण पाहतोय गुणखात्यामध्ये. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. मनीष दळवी विरुद्ध अमय बारगुडे अशी लढत आपण पाहतोय. दोन्ही स्टारकास्टचे खेळाडू नावाजलेले खेळाडू एकमेकांसमोर निश्चितपणे संघर्ष करताना दिसत आहेत. यावेळेस देखील विकेट किपर चूक करताना दिसला. सचिनच्या माध्यमातून होते चूक आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या होते 27. 27 धावा. 27 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. धावांना आकार देण्याचा प्रयत्न वारंवार करताना दिसतोय तो अमय बारगुडे. यावेळेस मात्र पुढील चेंडू या ठिकाणी मात्र मनीष दळवी याचा. यावेळेस मात्र वाईट यॉर्कर टाकायचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. सुंदर असं विकेट किपिंगचं काम निश्चितपणे म्हणावं लागेल सचिनच्या माध्यमातून. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यास मात्र अमय सज्ज असेल. धावसंख्या होते 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. मनीषच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. आतापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित केलं जात आहे ते अमयाला. पाहूया अमयच्या माध्यमातून चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते का. यावेळेस मात्र चौकारांची आतषबाजी असेल. चौकार ठोकला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू होतोय ट्रॅव्हल थेट चौकार. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 31 धावा. 31. 31 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय.
31 31 धावा आपण गुण खात्यामध्ये पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर चौथा आणि निर्णायक षटक घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातो ते पाहूया. निरंजन वरती थोडासा विश्वास दाखवला जातोय. या सेमीफायनलच्या मोठ्या सामन्यामध्ये जबाबदारी दिली जाते. हाणामारीचं षटक निश्चितपणे असेल, परंतु निश्चितपणे हे षटक कोणत्या पद्धतीने हाताळेल हे पाहणं मात्र गरजेचं असेल. यावेळेस नंतर रोनित जर्सी क्रमांक 8चा हा खेळाडू सातत्याने या मैदानावरती त्याचा दबदबा राहिलाय. मागच्या वर्षी देखील सामने खेचून आणले होते. या वर्षात देखील चांगला खेळ सादर करताना दिसतोय. चौकारची मोहर लावली जाते. थेट चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 35 धावा. 35 35 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. रोहनजी पुसाळकर आमचे मित्र यांच्या माध्यमातून देखील बक्षिसांची खैरात असेल. सलग 3 चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस देखील खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल. यस, नो चेंडू. नो चेंडूचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या होते 36 धावा. 36 36 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. दरम्यान निरंजनचा पुढील चेंडू खेळण्यासाठी रोनित सज्ज असेल. फुल टॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा घेतला जातोय. यावेळेस मित्र रोनितच्या बॅटमधून येतोय सुरेख असा चौकार. धावसंख्या होते 40 धावा. जर अजून एक चौकार जर रोनितने ठोकला तर निश्चितपणेच रोहनजी पुसाळकर यांच्या माध्यमातून जाहीर केलं गेलं सलग 3 चौकारांचं पारितोषिक म्हणजे 300 रुपयाचं पारितोषिक ते जिंकू शकता. एक चौकाराची आवश्यकता 300 रुपये जिंकण्यासाठी जे पारितोषिक लाभलं गेलंय रोहनजी पुसाळकर यांच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूवरती 3 प्रहार करतात का पाहूया रोनित की निरंजनच्या माध्यमातून रोखलं जातं. यावेळेस मात्र थोडस रोखलं गेलंय, बीट केलं गेलंय. ऑफ ब्रेक चेंडू हाताळला गेला. टायमिंग थोडस मिस झालं आणि त्यानंतर चेंडूचा प्रभास असेल थेट विकेट किपर याच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या असेल 40 धावा. चांगली आणि उपयुक्त खेळी आतापर्यंत आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे अमया बारगुडे, तर दुसऱ्या बाजूला असेल तो रोनित बारगुडे. ही बारगुडे बंधूंची जोडी आपण पाहतोय ओपनिंगच्या स्वरूपात. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. क्रीज आउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होताना दिसतोय तो यावेळेस मात्र रोनित बारगुडे. पहिला धक्का बसतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. तर नवीन बॅटर असेल यावेळेस मात्र यश गव्हाळी. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यश गव्हाळी स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज असेल. निरंजन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. निरंजन विरुद्ध यश गव्हाळी अशी लढत. यावेळेस मात्र फायदा घेतला जातोय. पाहिलं ओम्या थोडासा झुकून फिल्डिंग करण्यास सज्ज आहे. टॅपचा फटका दिला. त्याच्यानंतर चेंडू पाठवला थेट सीमा पार. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या असेल ती म्हणजेच 44 धावा. 44 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. यावेळेस देखील टॅपचा सुरेख असा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय चौकार. 4 षटकांची होते समाप्ती आणि त्यानंतर धावसंख्या होते 48 धावा. 49 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मित्र वक्रतुंड बंदरोड या संघाला.